नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इचलकरंजी गावात विद्याधर नावाचा राक्षस पोचलेला असतो. तर या राक्षसाच्या तावडीतनं आनंदीला आता मालक साहेब कसं बाहेर काढणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते आजच्या भागामध्ये आबा आणि आरतीताई दोघे आता कारखान्याकडे निघालेले असतात. तेव्हा लगेच आनंदी आणि आरची विचारू लागतात, ए आरतीताई, हा राक्षस कोण आहे आणि तो कसा दिसतो, आम्हाला सांग की. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, ए पोरीनो, आधीच उशीर झालाय, तो विषय बंद करा आणि आनंदी माझं नीट ऐकून घे. हे बघ, तुझं काम संपलं की लगेच घरी यायचं अंधार होण्याआधी. आणि आरचे, तू तर घराबाहेर पडूच नको, तुझं बाहेर काही काम नाही आहे ना, मग घरातच थांबायचं. त्यावर लगेच आनंदी आणि आरची म्हणू लागतात, ठीक आहे आबा. आबा आणि आरतीताई दोघेही कारखान्यावरती निघालेले असतात. तर इकडे मात्र आता कारखान्यात या राक्षसाची म्हणजे विद्याधरची एंट्री झालेली असते. हा विद्याधर म्हणजे युगंधर मालकांचा सख्खा लहान भाऊ असतो. पण हा माणूस एक नंबरचा नालायक, नीच आणि विचित्र, एक नंबरचा गुंड. आता त्याची एंट्री कारखान्यात होताच सगळे कामगार मात्र या गुंड माणसाकडे म्हणजे या विद्याधरकडे बघू लागतात. आता मात्र त्याची आया बहिणीवरती वाईट नजर असते. सगळ्या बायका मात्र आता घाबरतात आणि विद्याधरपासनं जरा लांब पळू लागतात. त्याच वेळेस समोरच एक ताई मात्र आता कापडांच्या गड्ड्या खोक्यातनं काढत असतात. त्यांचं पाठीमागे लक्षच नसतं. विद्याधर आत्ता त्यांच्याजवळ येऊन पोचतो आणि त्या ताईकडे वाईट नजरेने बघू लागतो आणि आत्ता लगेच तिच्या हाताला स्पर्श करतो. आता मात्र ती ताई घाबरते आणि पटकन बाजूला पळते. विद्याधर तिच्याकडे बघून हसतो आणि तिकडनं मालक साहेबांच्या केबिनकडे निघून जातो. आता मात्र आज 15 तारीख आहे. आता हा विद्याधर या कारखान्यात या इचलकरंजी गावात येणार. त्यामुळे मालक साहेब आधीच भडकलेले असतात. मालक साहेब आता हा विद्याधर केबिनच्या दरवाज्यात येताच म्हणू लागतात, सापाला पाय नसतात, त्यामुळे त्याच्या येण्याची चाऊल कुणाला बी कळत नाही असं म्हणतात. पण विद्याधर, तुझं सापासारखंच आहे. तुला पाय असून तू दबक्या पावलांनी पाठीमागनं वार करतो, ही अशी तुझी घाण सवय. आता लगेच विद्याधर मालक साहेबांकडे बघून हसू लागतो. तर इकडे घरी आता आनंदी आर्चीला म्हणत असते, ए आर्चे, कसा असेल ग तो राक्षस? नाही म्हणजे कसा दिसत असेल, कोण असेल? मला ना लय प्रश्न पडलेत. त्यावर आर्ची म्हणू लागते, अगं दिदे, असेल एखादा पुराण काळातला राक्षस, किंवा मग साऊथच्या पिक्चरमध्ये नाही का असे मोठे दात असतात आणि त्याला 2 शिंग असतात, कदाचित तसं पण असेल की. आता आर्ची आणि आनंदी दोघी हसू लागतात. तर इकडे आता विद्याधर हसतच मालक साहेबांना म्हणू लागतो, मालक साहेब, कसे आहात तुम्ही? नाही म्हणजे आता तुमच्याकडे एवढा पैसा पाणी आहे आणि तुमचा हा लहान भाऊ बघा असे लोकांकडे हात पसरवतो. बघितलं मालक साहेब, अहो काय अवस्था आहे. एकाच आईच्या पोटी आपण दोघांनी जन्म घेतला, पण माझ्यावरती कशी वेळ आली ना. या विद्याधरचं ना नशीबच फुटकंय म्हणायचं. एकाकडे सोन्याचं ताट आणि एकाच्या हातात फक्त कटोरा, अशी अवस्था झाली आपली. त्यावर लगेच आता युगंधर मालक म्हणू लागतात, नशिबाने नाही केली तुझी ही अवस्था, कर्माने केली, कर्माने. अरे तू एक नंबरचा नीच माणूस आहे, नीच. अरे दुसऱ्यांच्या ताटातलं ओरबाडून कसं खायचं, दुसऱ्यांच्या घरात आग कशी लावायची, दुसऱ्यांच्या आई बहिणीवरती कशी वाईट नजर टाकायची, तुला एवढंच जमतं. म्हणून तुझ्या कर्माने तुला ही शिक्षा दिली आणि तुझ्यावरती ही वेळ आणली. दारू, जुगार, अड्ड्यावरती जाणं, एवढंच तुला जमतं, दुसरं काहीच नाही. म्हणून तू विद्याधर झालाय आणि तुझ्या नशिबात हे सगळं आलंय. पण मी युगंधर आहे, युगंधर. मी साम्राज्य स्वतः उभं केलंय. अरे तळहाताच्या फोडासारखं मी हा कारखाना उभा केलाय. तळहाताला फोड येईपर्यंत मी या कारखान्यासाठी झिजलोय. स्वतःचा स्वाभिमान टिकून ठेवलाय. दुसऱ्यांच्या अस्तित्वावरती कधी नजर टाकली नाही. म्हणून मी युगंधर झालोय आणि तू विद्याधर झाला, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता हसतच विद्याधर म्हणू लागतो, अरे दादा, पण कितीही काही झालं, तू कितीही देव माणूस असला तरी हा राक्षस तुझा भाऊच आहे ना. मग तुझ्या ताटातलं थोडं मी खाल्लं तर कुठे बिघडतं, हो की नाही? शेवटी मी तुझा लहान भाऊच आहे ना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, नाही तू एक नंबरचा राक्षस माणूस आहे, पण केवळ माझे हात बांधले गेलेत म्हणून मी तुला पोचतोय. त्यामुळे तुला जे हवंय ते घे आणि इकडनं निघ. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, घेणारच. आता एवढं मोठं भावाचं साम्राज्य आहे म्हटल्यानंतर थोडाफार वाटा माझा पण आहेच ना. मग दादा, मला पैसे हवेत, भेटणार ना मला माझे पैसे?
त्याच वेळेस मालक साहेब पटकन आता एक पैशांचं पाकिट घेऊन येतात आणि विद्याधरच्या हातात देतात. घे, तुला तुझा हप्ता भेटला ना. आज तू येण्याची चाहूल लगेच कळाली. 15 तारीख होती ना, त्यामुळे तुझं काम झालंय. आता लगेच इकडनं निघायचं. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, इचलकरंजी गावातल्या आई बहिणीकडे नजर टाकायची नाही, नाहीतर या युगंधरशी गाठ या. आणि हे बघ युगंधर, तुझा पापाचा घडा भरल्यानंतर तुला माफ करणार नाही. माझे हात बांधले गेलेत म्हणून त्याचा फायदा घेऊ नको. तेव्हा हसतच आता विद्याधर म्हणू लागतो, हो दादा, अरे मग मार की मला. अरे दे की माझ्या पापाची शिक्षा मला. अरे आता शेवटी आम्ही पापी माणसं, आता आमच्याकडनं पाप घडणारच. पण तू देव माणूस ना, तू चांगलं काम करा, तुझं कर्म चांगलं, नशीब चांगलं, म्हणून आज तू सगळ्या लोकांवरती दया दाखवतोय. पण तुझ्या भावासाठी तू काहीच करत नाही, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. पण दादा, तू मला मारणार आहे? मार ना. अरे मार लवकर, गळा घोट माझा. अरे तू जर मला मारलं तर सगळे लोक काय म्हणतील, या मालकाने याच्या भावाचंच रक्त प्यायलंय. नाही, लोक तुझ्याकडे यायला घाबरतील दादा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, मी लोकांना घाबरत नाही. मी तुला एक दिवस शिक्षा करणार, एवढं लक्षात ठेव. पण हे बघ, जर तू ही तुझी सवय वेळेत बदलली तर ठीक आहे, नाहीतर हा युगंधर काय करेल हे तुला कळणार बी नाही. त्यावर लगेच विद्याधर हसत म्हणू लागतो, अरे मग कर की दादा, उशीर कशाला करायलाय. कर, तुला जे करायचंय कर, मारून टाक मला. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ, सापाला किती बी माणूस दूध पाजत असला ना तरी तो विषारी साप असतो, हे माणसाला माहीत असतं. आणि ज्या हाताने दूध पाजलं जातं त्याच हाताने गळाही घोटला जातो, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे आता नीट हप्ता घ्यायचा आणि निघायचं. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, म्हणजे तुम्हाला काहीच करणार नाही, मला सोडून देतोय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, केवळ आईच्या शब्दामुळे अडकलोय मी. आईला मी वचन दिलंय म्हणून मी तुला जिवंत ठेवलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, 100 अपराध जर भरले ना तुझे, तर त्या दिवशी तुझा अंत होणार, एवढं नीट लक्षात ठेव. त्यामुळे निघायचं इकडनं. तेव्हा लगेच आता ते पैशांचं पाकिट घेऊन विद्याधर तिकडनं निघालेलं असतानाच मनाशीच म्हणू लागतो, युगंधर, तू किती सूर्य असला ना तरी हा सूर्य गिळणारा राहू मीच आहे. आग आहे मी, आग. आणि म्हणूनच तुझं हे साम्राज्य, तुझं हे सगळं अस्तित्व मी गिळणार आहे, गिळणारा नाग आहे मी. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, नाग किती विषारी असला ना तरी त्याला बंदिस्त कसं करायचं ना, हे या युगंधरला चांगलंच माहिती. आता मात्र लगेच हा विद्याधर तिकडनं निघून जातो. मालक साहेब मात्र भडकलेले असतात. तर इकडे घरी आता आनंदीची जाण्याची तयारी झालेली असते. त्याच वेळेस आता तिला फोन येतो. तर फोन आलेला असतो वरूनचा. आनंदी फोन उचलते. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी, अगं तू कामावरती नाही येणार का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे काय, मी निघालेच आहे, लगेच येते. त्यावर लगेच आता आरचीताई मात्र हसू लागते. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, कशासाठी फोन केला होता? तेव्हा वरून म्हणू लागतो, अगं आनंदी, आज ना मला तुला एक सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, काय, मला सरप्राईज? आता आरची लगेच या ताईला खुणवते आणि तिची आता चेष्टा करू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, काय सरप्राईज आहे? तेव्हा वरून म्हणू लागतो, ते मी भेटल्यानंतरच सांगेन, ए लवकर तू. आनंदी आता कामावरती निघालेली असते. तर इकडे हा नीच माणूस विद्याधर आता चंदनला भेटण्यासाठी आलेला असतो. आता मात्र चंदन तिथेच कारखान्यात उभं असतो. पाठीमागनं विद्याधर येतो आणि मला लागतं, ए चंद्या, अरे काय चालू आहे तुझं? मी ऐकलंय म्हणे तू लय मोठमोठ्या लोकांच्या हाताखाली जायला लागलाय. त्यावर लगेच चंदन मला लागतं, मालक साहेब, मोठमोठ्या लोकांच्या काय, तुमच्या बी कामी येतोच की मी. तुम्ही सांगा फक्त काय करायचंय, ते काम झालंच म्हणून समजा. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, वा चंदन, तुझं काम आपल्याला लय पटतं बरं का. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, आपलं कामच असं आहे. आपलं नाव काय तुम्हाला माहिती आहे ना मालक साहेब? अहो छोटे मालक चंदन म्हणतात आपल्याला. जेवढा घासेल तेवढा दळवणार, आणि म्हणूनच हा चंदन तुमच्यासाठी काय बी करू शकतो, सांगा फक्त. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, चंदन, नाही म्हणजे तुझ्या या कारखान्यात एखादं नवीन पाखरू आलं की नाही ते तरी सांग मला. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, पाखरू? अहो पाखरांचा थवा आलाय की. पण मालक साहेब, म्हणजे कसं आहे ना, घसा कोरडा पडलाय हो, त्यामुळे जरा घसा ओला करायला पाहिजे ना. मग कसं, या थव्यातली पाखरं अशी उडवतो मी तुमच्यासमोर.
त्यावर लगेच आता विद्याधर आपल्या खिशातनं काही पैसे काढतो. आता लगेच हे पैसे बघून या भामट्या चंदनच्या तोंडाला पाणी सुटतं. मालक साहेब, आपण लय खुश झाले बरं का. आता तुमच्यासाठी पाखरू नक्कीच आणणार मी. फक्त आता हे पैसे या चंदनकडे आले पाहिजे. लक्ष्मी कशी चंदनकडे शोभते ना. त्याच वेळेस आता विद्याधर त्या पैशाच्या बंडलमधनं काही नोटा काढतो आणि चंदनच्या हातात देतो. तेव्हा लगेच चंदन लागतं, चला मालक साहेब, आता या थव्यातली पाखरं दाखवतो तुम्हाला. त्याच वेळेस आता इकडे केबिनमधून आता मालक साहेब या विद्याधरकडे आणि चंदनकडे बघत असतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांनी अर्जंटमध्ये शिर्केंना बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, काय झालं मालक साहेब, एवढं अर्जंट कशासाठी बोलावले? नाही म्हणजे काही महत्त्वाचं काम आहे का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, आज 15 तारीख आहे आणि आजची चाहूल तुम्हाला लागली असेल ना. नेमकं आज इचलकरंजी गावात कुठलं संकट आलंय? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हो मालक साहेब, पोचलं, आमच्यापर्यंत पोचलं. विद्याधरची एंट्री झाली ना या गावात. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, मग त्याच्यावरती नीट नजर टाका. हे बघा, मला या गावातल्या आई बहिणी सुरक्षित हव्यात. या गावाची अब्रू हे सगळं आपल्या हातात आहे आणि म्हणूनच या विद्याधरच्या पाठीमागे आपला एक माणूस ठेवा. तो कुठे जातो, काय करतो, हे सगळं नीट लक्ष द्यायचं आणि त्याला इथे असं काही बी करू द्यायचं नाही ज्यामुळे इथल्या लोकांना काही संकट येईल. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, पोचलं, मी आपला माणूस त्याच्या मागावरती पाठवतो. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, पाठवतो नाही, काळजी वाटते शिर्के मला. खरंच हा विद्याधर माझा भाऊ असून असा नीचपणाने वागतो ना, याची लाज वाटते. म्हणूनच आजची तारीख निघेपर्यंत या गावात तुम्हाला स्वतः लक्ष देऊन त्या विद्याधरला बाहेर काढायचं आहे. त्याचं काम झालं असेल ना, त्यामुळे त्याला आता धक्के मारून इकडनं बाहेर काढा. त्याला आत्ताच मी चंदनबरोबर पार्टी करताना बघितलं आहे. त्यामुळे दारू पिऊन, दारू ढोसून इथल्या लोकांना, इथल्या आया बहिणींना त्रास द्यायचं त्याचं काम आहे. म्हणूनच आपल्याला त्यावरती नजर ठेवायची. शिर्के, तुम्ही स्वतः जा आणि त्याला या गावातनं हाकला. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक, पोचलो, या सगळ्यात स्वतः मी जातो आणि त्याला बाहेर काढतो. असे म्हणत शिर्के साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, अरे एक दिवस असा यायला पाहिजे ना, ज्या दिवशी तुझा या गावातला रस्ता बंद होईल. असा दिवस लवकरच येणार, असे आता मालक साहेबांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आता आनंदी टुरिस्टची वाट बघत असते. आता मात्र लगेच वरून सायकल घेऊन आनंदीपर्यंत पोहोचले असतो. तेव्हा आनंदी मला लागते, नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण ओळखा पाहू कोण, असं काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे. तेवढ्यात लगेच वरून आता सायकलला जी घंटी असते ना, ती वाजवतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, वरून तू आणि टुरिस्ट नाही आले का आज? त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, नाही, आज कोणी येणार नाही आहे, आज फक्त आपण दोघेच असणार आहोत. तेव्हा आनंदी म्हणू लागते, का? पण ते का येणार नाही, आपण दोघेच का? त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, कारण आजचा दिवस खूप खास आहे आनंदी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आजचा दिवस खास आहे, पण असं काय आजच्या दिवशी, सांग ना वरून. तेव्हा वरून म्हणू लागतो, कारण आनंदी, आज माझा वाढदिवस आहे आणि मला ना आजचा दिवस अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. तुला माहिती आहे, माझा जेव्हा आधी वाढदिवस असायचा ना, तेव्हा मी पूर्ण दिवस माझ्या आईसोबत घालवायचो. माझी आई मला नेहमी म्हणत असते, तू इतरांसाठी सारखा आनंद निर्माण करत असतो, इतरांचे छान छान फोटो काढत असतो, त्यांचा आनंद क्लिक करत असतो, पण तुझा आनंद या सगळ्यात तू विसरून जातो. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे, आज या दिवशी फक्त आनंदाने जगायचं. पण आनंदी, इथे आल्यापासून जगायचं कसं, मन मोकळेपणाने राहायचं कसं, हे तू मला शिकवलं आहे. म्हणून आजचा दिवस मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. घालवशील ना माझ्याबरोबर थोडे क्षण? तेव्हा आनंदी हसतच म्हणू लागते, चालेल, आज तुझा वाढदिवस आहे ना, मग चल आज आपण फिरूया. तुला काय बघायचं ते मला सांग, मी तुला दाखवते. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, नाही आनंदी, आज तू गाईड करणार नाही, आज मी तुला गाईड करणार. आज समजा काही मी तुला दाखवणार. आज मी माझ्या डोळ्याने तुला हे जग दाखवणार. बघूया तुझं मन हे जग कसं बघतंय ते. तेव्हा आनंदी मला लागते, चालेल, नक्कीच, पण ही सायकल कशासाठी आणली? तेव्हा वरून मला लागतो, सायकल ती कशासाठी आणली ना, हे दाखवतोच मी. आता वरून लगेच आनंदीला पाठीमागे सायकलवरती बसवतो आणि आता वरून सायकल चालवत आनंदीला घेऊन निघालेला असतो. दोघेही आता इकडे मस्त फिरत असतात. आता
वरूणने आनंदीला गोळा खाण्यासाठी एका गाडीवरती आणलेलं असतं. आता त्या गाडीचा आवाज ऐकताच आनंदीने लगेच ओळखलेलं असतं. आनंदीचे डोळे नसूनही तिला सगळं जग अगदी बरोबर दिसत असतं. वरून मात्र एकटक आनंदीकडे बघत असतो. तर त्यानंतर वरून आता आनंदीला श्रीकृष्ण आणि राधेच्या मंदिरात घेऊन आलेलं असतो. तेव्हा लगेच आता त्या मंदिरात येताच आनंदी देवासमोर हात जोडते. दोघेही आता दर्शन घेतात. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी आता जरा वेळ इथे बसायचं का? दोघेही आता त्या मंदिरात तिथेच बसतात. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी अगं किती शांतता आहे ना इकडे, इथलं वातावरण एक नंबर भारी, किती भारी वाटतं ना इकडे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वाटणारच की, अरे खूप प्राचीन जुनं मंदिर आहे, इथली जी शांतता आहे ना त्यासाठी शब्दच नाही आहे. त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, खरंच आपले राधाकृष्ण किती भारी होते ना, त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण असं म्हणतात ते दोघे कधीच एकत्र आले नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, प्रेम नाही, अरे त्यांचं नातं प्रेमाच्या पलीकडे होतं. त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचंय? त्यावर आनंदी म्हणू लागते, अरे आजकालच्या जगात प्रेम फक्त शब्दासाठी उरले रे, पण आपल्या राधेचं आणि कृष्णाचं असं नव्हतं. अरे राधेचं अगदी मनापासनं कृष्णेवरती प्रेम होतं, फक्त प्रेम नाही, प्रेम म्हणजे निष्ठा, त्याग सगळं काही होतं त्यात. आणि म्हणूनच जेव्हा गोकुळ सोडून श्रीकृष्ण निघाले होते तेव्हा राधेने त्यांना अडवलं नाही, कारण राधेला वाटलं की माझ्या एकटीपाशी थांबण्यापेक्षा या सगळ्या जगाला या कृष्णाची गरज आहे, म्हणून तिने आपल्या प्रेमाचा त्याग दिला. जरी ते दोघे वेगवेगळे असले ना तरी त्यांचा श्वास, त्यांचं मन एकच होतं, असं होतं त्यांचं प्रेम. त्यावर लगेच वरून लागतो, वाह आनंदी तुला लयच माहिती ग, मला लय भारी वाटलं हे ऐकून. पण आनंदी आज मी तुझ्यासाठी ना एक कविता बनवली, ती सांगू का तुला? तेव्हा लगेच आनंदी मला लागते, सांग की. तुला सांगायचं होतं मनातला शब्द गहीवरती आला, तू भेटलीये अन कृष्ण राधेचा झाला, सावळा हा रंग त्याचा गोऱ्यात एकरूप झाला, राधा झाली सावळी आणि कृष्ण प्रेमरूप झाला. मी काही कवी नाही पण मनात दाटल्या ओळी, राधा कृष्ण एक झाले अशीच तू माझी सावली. अशी आता छान अशी कविता वरूणने इथे आपल्या मनातली आनंदीसमोर सादर केलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वा एक नंबर भारी वरून, पण फक्त प्रेमातच कविता बनवू शकतं असं थोडी असतंय. अरे फक्त प्रेमच गहीवरून येतं असं नसतं, अरे मैत्री पण खूप अतूट असते. आणि म्हणूनच अशा मैत्रीसाठी मी एक कविता तुला सांगते. आता आनंदीने आपल्या मनात मैत्रीसाठी जी कविता असते ना ती इथे सुरुवात केलेली असते. तुझं माझं नातं एक अथांग सागर, मी पाणी तू किनारा, एक हळव्या मनाची हळवी वाट शोधत येते तुझ्याकडे. मी मीरा नाही राधा, जशी ओढ कृष्णाकडे, प्रेम आणि माया शब्दात नाही मांडता येत. एका झुल्यावरती राधाकृष्ण घेत असतील झुला, पण मीराच्या एका तारेवरती झुला घेत होत्या मैत्रीच्या प्रेमाचा. तेव्हा लगेच आता वरून म्हणू लागतो, वा आनंदी एक नंबर भारी, मैत्री काय असते ना हे आज तुझ्याकडनं शिकायला भेटलं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, मग आपली मैत्रीच अशी असते, तुला काय वाटलं मी काय तुझ्या प्रेमात पडले का? तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, हरकत काय, पडली तरी चालेल. आता मात्र आनंदी वरूणकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो इथे पुढील भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र आनंदीला घरी जायला उशीर झालेला असतो. अचानक जोराचं वादळ आलेलं असतं, पाऊस चालू असतो, सुसाट वारा सुटलेला असतो. त्याच वेळेस हा एक नंबरचा गुंड विद्याधर दारू पिऊन आपल्या गाडीत बसलेला असतो. आता रस्त्यात चिखल झाल्यामुळे त्याची गाडी अडकलेली असते आणि आपल्या आनंदीला प्रत्येकांच्या मदतीला धावून जायची सवय असते. त्यामुळे लगेच आनंदी त्या गाडीजवळ येते आणि मला लागते, दादा अहो तुम्ही ना एक काम करा, या पाचरटावरनं गाडी घाला, म्हणजे तुमची गाडी या खड्ड्यातनं लवकरात लवकर बाहेर निघेल. त्याच वेळेस आता लगेच या आनंदीकडे या विद्याधरचं लक्ष जातं. अरे बापरे एक नंबर भारी, पण आनंदीला दिसत नाही हे त्याला कळालेलं असतं. तेव्हा लगेच विद्याधर गाडीतनं उतरतो आणि मला लागतो, अहो आम्ही युगंधर मालकांचे लहान भाऊ विद्याधर, तुम्हाला मी घरी सोडतो, खूप उशीर झाला आहे ना, बसा गाडीत.
आता आनंदीला वाटतं की मालक साहेबांचा भाऊ म्हटल्यानंतर काही हरकत नाही. आनंदी लगेच आता गाडीत बसते. त्याच वेळेस गाडीत आत्ता ज्या दारूच्या बॉटल असतात त्याचा वास आनंदीला येऊ लागतो. तेव्हा आनंदीला गडबड वाटते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, दारूचा वास? नाही नाही नाही, मला खाली उतरायला पाहिजे. आनंदी आत्ता गाडीतनं खाली उतरणार. तेच आता विद्याधर पटकन दरवाजा बंद करतो. एकदा पाखरू अडकलं की ते इकडनं विद्याधरच्या तावडीतनं सुटू शकत नाही. आता मात्र विद्याधरच्या तावडीत आनंदी अडकलेली असते. तर इकडे घरी संध्याकाळची वेळ झालेली असते. आबा, आरतीताई सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आबा म्हणत असतात, सांगितलं होतं ना या पोरीला, एक तर एवढी रात्र झाली, आज 15 तारीख, कुठे असेल ही पोर? मला लय भीती वाटायली. आबांचा जीव घाबराघुबरा झालेला असतो. तर इकडे मालक साहेबांकडे शिर्के पोचलेले असतात. तेव्हा मालक साहेबांना लागतं, शिर्के काय झालंय? विद्याधर गेला नाही या गावातनं? त्यावर लगेच आत्ता शिर्के म्हणू लागतात, नाही मालक साहेब, घात झालाय. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, कुठल्या आई बहिणीवरती नजर पडली? कोण आहे ती माऊली? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, आपली आनंदी. आता मात्र आनंदीचं नाव घेताच मालक साहेबांना मोठा धक्का बसलेला असतो. आता आनंदीला या विद्याधरच्या तावडीतनं मालक साहेब कसे बाहेर काढणार? पुढे काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.